सध्याचा उन्हाळा खूप कडक आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपल्या 6 ते 12 महिन्यापर्यंतच्या बाळाला आपण दिवसभरातून किती पाणी दिलं पाहिजे, ही इन्फॉर्मेशन आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. काय होतं 12 महिन्यापर्यंतची 12 महिन्यानंतरची जी बाळं आहेत ना, त्या बाळांना थोडंफार समजतं, तहान लागलेलं वगैरे ते मागून पाणी पितात. पण जी ही लहान बाळं असतात ना 6 ते 12 महिन्यापर्यंतची, यांना आपल्याला समजत नाही का किती पाणी द्यायला पाहिजे बाळाने, किती पाणी प्यायला पाहिजे. जर बाळाच्या पोटामध्ये पाणी कमी गेलं तर काय होतं डिहायड्रेशन होतं. त्याच्यामुळे बाळाला उलटी होते. सूच्या ठिकाणी बाळाला त्रास होतो. त्यामुळे बाळाने किती दिवसभरातून पाणी पिलं पाहिजे हे आपण बघूया. पहिल्यांदा एक गोष्ट सांगते. आता याच्यामध्ये आपण ज्यावेळेस हा व्हिडिओ बनवते तर कमेंट सेक्शनमध्ये मला विचारतात, "माझं बाळ 5 महिन्याचं आहे, कडक उन्हाळा चालू आहे, 4 महिन्याचा आहे, इतका कडक उन्हाळा चालू आहे, मग त्या बाळाला मी पाणी देऊ का?" तर माझी पहिली इन्फॉर्मेशन असतील 6 महिन्याच्या खालील बाळाला तुम्ही थोडं सुद्धा पाणी द्यायचं नाही. याचं कारण असं 6 महिन्याची पुढची जी बाळं असतात त्यांचं एक्झर्शन जास्त होतं. पण जी छोटी बाळं असतात 4 महिन्याची, 5 महिन्याची ते उभंही राहता येत नाही त्यांना, त्यांना चालता पण येत नाही, पुढे रांगता पण येत नाही. त्यांचं एक्झर्शन कमी होतं आणि जे पाणी आहे ना, जर तुम्ही 4 ते 5 महिन्याच्या बाळाला जर पाणी पाजलं, तर ते पाणी हे बाळाच्या किडण्यांमधून फिल्टर होत नाही आणि बाळाच्या किडण्या याच्यामुळे कमकुवत होऊ शकतात किंवा मग बाळाच्या किडण्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे बाळाला 6 महिन्यानंतरच पाणी पाजायचं आहे. किती जरी उन्हाळा असला तरी 4 महिन्याच्या, 5 महिन्याच्या बाळाला आपण पाणी पाजायचं नाही आहे. आता आपण बघूया 6 ते 7 महिन्याच्या बाळाला दिवसातून किती पाणी द्यायचं. 6 ते 7 महिन्याच्या बाळाला दिवसातून 100 ml इतकं पाणी द्यायचं. म्हणजे जो आपला कप असतो, चहा पिण्याचा जो कप असतो, तो कप भरून पाणी असं ठेवायचं वाटलंच तर आणि ते तेवढं पाणी बाळाने दिवसभर पिलं पाहिजे, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. तर 7 ते 9 महिन्यापर्यंतची जी बाळं असतात, त्या बाळांना 120 ml म्हणजे जो आपला ग्लास असतो, तो अर्धा ग्लास वाटलंच तर भरून ठेवायचा. सकाळी भरून ठेवायचा आणि आपल्या बाळाने दिवसभर सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत बाळाने एवढं पाणी पिलं पाहिजे. 9 ते 12 महिन्यापर्यंतच्या बाळाला किती पाणी पाजायचं? 9 ते 12 महिन्यापर्यंतची जी बाळं असतात, त्या बाळांचं एक्झर्शन जास्त होतं. बाळ चालायला लागतं, रांगायला लागतं, उभं राहायला शिकतं आणि त्याच्यामुळे एक्झर्शन जास्त झाल्यामुळे त्या बाळाला जास्त पाणी पाजायचं. दिवसभरातून 1 ग्लासभर पाणी तरी त्या बाळाने पिलं पाहिजे. म्हणजे 250 ml इतकं पाणी बाळाने पिलं पाहिजे. परंतु जे बाळ 11-12 महिन्याचं आहे, ते बाळ हे जास्त एक्झर्शन करतं, जास्त उड्या मारतं किंवा त्याच्या खूप ऍक्टिव्हिटी असतात, ते खूप थकतं, शांत बसतच नाही. अशा बाळाला तुम्ही याच्यापेक्षा जास्त पाणी पाजलं तरी पण काही हरकत नाही. कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ज्यावेळेस तुम्ही बाळाला पहिल्यांदा पाणी पाजता, 6 महिन्याचं असताना बाळाला पाणी पाजताना काय काळजी घ्यायची याच्यावरती माझा सेपरेट व्हिडिओ येणार आहे. तो आपल्या इंस्टाग्राम पेजला आणि युट्यूब चॅनलला येईल. त्याच्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.